आपण 60च्या वरचे आहोत, पण उत्साह खळखळून भरपूर असतो. कदाचित मला असं वाटतं की 45 ते 60 हे वय असं असतं की तेव्हा आपण जरा डिलेमामध्ये असतो, पण 60 नंतर पुन्हा एकदा स्टेबल होतो आणि पुन्हा एकदा जीवनाकडे बघण्याचा आकार दृष्टिकोन आपला बदलत जातो. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. वाटतं 99.99% सगळ्या प्रत्येकाच्या जीवनाचं अभिमान ऐकली तरी ती जुनी होत नाही, अतिशय अक्षय अशी आहे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन जग में सुंदर है दो नाम दो नाम दो नाम. चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम. चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम. चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम. बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो. चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम. बोलो बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम. बोलो श्याम श्याम श्याम. ते नादिर दितानी तारे धीम धीम तनाना नादिर दितानी तारे धीम धीम तनाना नादिर दितानी तारे धीम धीम नादिर दितानी तारे ओ देता नादिर दिरता नादिर दिर 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 तुम दिर 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 नादिर दिर किड तुम दिर दिर किड 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 ता नादिर दितानी ता ओ दे नादिर दितानी ओ दे नादिर दितानी तारे धीम तारे धीम. तुम्हारे द्वारका में जोगी हमारी ओर नजर कब होगी. सुन मोरे व्याकुल मन बाबा तड़पत हृदय जन. हाच अनुभव मी आल्या मला आलेला की इतकी सगळी तरुण मंडळी इथे आहे आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ कसं काय म्हणायचं. त्या आजोबांनी किती सुंदर गाणं गायलं. म्हणजे आम्हा तरुणांसाठी तुम्ही सगळेजण नक्कीच एक आदर्श, एक शिकण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत आणि आम्ही शिकत असतो. उघडदार देवाता उघडदार देवा. उघडदार देवाता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची. मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. नयनात आसवांनो नयनात आसवांनो येऊ नका अवेळी. मैफिलीत चार चौघांच्या खजील करू नका अवेळी. कधी नव्हे ते असे अनोखे करतो माणूस करतो माणूस. कधी नव्हे ते असे अनोखे करतो माणूस करतो माणूस.
सौ कृपा किशोर धाराशिवकर यांचा स्मृतिदिन साजरा केला जात आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. आणि त्या आई होत्या म्हणून एक आईवरची कविता या ठिकाणी सादर करते. आई ही आई असते, ती गेली की महत्त्व समजते. आई ही आई असते, ती गेली की महत्त्व समजते. आई जन्म देते, आई देह देते, आई मनही देते, शिक्षण तीच देते. तीच पहिली गुरु असते. प्रत्येकात जे काही चांगलं असते ते आईचेच असते. विद्यालयाच्या जागेपायी कुणीच इथं भांडले नाही. देवालयाच्या जागेसाठी रक्त इथं कमी पडलं नाही. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्यात. कथेचं नाव आहे ग्रहण. आखाडीचा महिना होता. पारोले माहेरचे येद लागले. यंदा ग्रहण होतं चंद्राले. तर तिची सासू म्हणे का ये सोलांडून जायगे नाही. आणि तिचा महिना बी चुकला होता. ग्रहणात जपा लागते आणि तू या माहेरी बाई माणूस नाही. तू काय बी चिरशीन कापशीन तर आतल्या गर्भाले त्याचे परिणाम जन्मभर भोगा लागन ना. पारोले माहेरच्या अंगणाची लई याद येऊन राहिली होती. आखाडीले परत धाड जा म्हणून तिचा बाप सासूले सांगून गेला होता. पण जावई मायेच्या शब्दाबाहेर नव्हता. आणि पारोचा जीव बापाच्या भेटीसाठी कासनं कुसनं होऊन राहिलेला. सासू म्हणे का तिनं रात्री माया संग झोप. पहिल्या आखाडीले नवऱ्याचं आणि सासऱ्याचं तोंड पाहायचं नसते ना. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. जाऊ पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊ ग. विठ्ठलाचं दर्शन घेऊ ग. आषाढी पौर्णिमेला पंढरपुरात जाऊ ग. विठ्ठलाचं दर्शन घेऊ ग. विनंती करते आपण दीपप्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय. मैं आप सभी से तहे दिल से क्षमा चाहता हूँ क्योंकि मैंने अपना रिकॉर्ड आज पहली बार ब्रेक किया और मेरी बेटी ने भी अपना पहली बार रिकॉर्ड ब्रेक किया. वो भी आज तक कभी किसी भी फंक्शन में कभी लेट नहीं गई. और मैं मेडिकल कॉलेज में रहा या राजकीय क्षेत्र में रहा या लता मंगेशकर में एज ए डीन रहा. मैं क्लासेस भी 10 मिनट पहले लेता था और हॉस्पिटल का राउंड भी प्रोफेसर्स के आने के मैं पहले एज ए डीन लेता था. लेकिन आज फिर मैं कहूँगा कि मेरे पास में शब्द नहीं है. आप सभी से मैं क्षमा मांगता हूँ. और मेरी बेटी की तबीयत 2 दिन से काफ़ी ख़राब थी तो मेडिकेशन भी दिया मैंने. फिर भी वो बोले कि अंकल जी के प्रोग्राम में जाना है यानी अविनाश जी के, तो तैयार हो गए. लेकिन इस एरिया में घंटा भर हम घूमते रहे. तो हार्दिक क्षमा मांगता हूँ फिर एक बार
फिर मैं स्वागत के लिए योग्य हूँ, अन्यथा नहीं। धन्यवाद। मी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी NPK साळवे मेडिकल कॉलेजचे माजी डीन आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर गोविंद वर्माजी सरांचं स्वागत करावं. किती नम्रपणा. इथे आल्यानंतर आधी स्वागत स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपल्या सगळ्यांची वेळ उशीर झालेला आहे त्याबद्दल क्षमा मागितली. नाही तर आपण मी येतोय 2 मिनिटात आणि आपण पोचतो अर्ध्या तासात. वेळेची किंमत आजच्या तरुण पिढीला कळणं फार गरजेचं आहे आणि हे त्यांनी आजच्या त्यांच्या या क्षमाशील आचरणातनं आपल्या सगळ्यांना सांगितलं. आपल्याला जीवनामध्ये जी जी भूमिका मिळते ती यशस्वीपणे आणि समर्थपणे पेलली पाहिजे. आणि ज्याचं जिवंत उदाहरण ज्या जगल्या त्या म्हणजे स्वर्गीय सौ कृपा धाराशिवकर. म्हणजे तिने आपलं स्वतःचा संसार केला, सामाजिक सेवेचं काम केलं. इतकंच नाही तर पतीच्या सामाजिक कार्यातही योगदान दिलं. अशा केसेस दुर्मिळ आहेत. ज्या सामाजिक कार्यातल्या महिला असतात त्यांना इगो चढतो, पण या बाईंनी कुटुंब सांभाळलं, लोकांना आदर्श उभा केला. आणि त्यामुळेच आज आपल्याला आम्ही पहिल्यांदा किशोर धाराशिवकरांची अनुमती घेतली आणि त्यांनी ती अनुमती दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज आपला हा जो शारद वैभव मेळावा आहे, शरद ऋतूमध्ये होत असलेला असल्यामुळे त्याचं नाव शारद वैभव ठेवलेलं आहे. त्या मेळाव्यामध्ये आपण धाराशिवकरांचा सत्कार करूया. If at all you want to join National Defense Academy, if at all you want to join armed forces, you will have to appear for National Defense UPSC examination, rather UPSC examination for National Defense Academy. ती मी क्लिअर केली. आय हॅव क्लिअर रिटर्न एक्झामिनेशन, त्याच्यानंतर SSB क्लिअर केली, त्याच्यानंतर मेडिकल क्लिअर केली. बट माझं त्यावेळेस नशीब नव्हतं, कारण का मी ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये लोअर रँक म्हणजे लोअर आय वॉज लो इन दॅट पर्टिक्युलर मेरिट. बरं. म्हणून त्यांना ज्येष्ठ नागरिक महामंडळ ज्येष्ठ श्री पुरस्कारानं सन्मानित करते. सुरू करणं हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं कार्य आहे. माझ्यासारख्या पत्रकाराला तेव्हा प्रेरणा मिळाली की आपण वाचन वाढवलं पाहिजे. आणि आजच्या किमान झटपट गुगल ChatGPT या याच्यात पत्रकारांना जे आधी जे वाचून मिळत होतं ते आजकाल मिळत नाही. आणि ही अशी खंत माझ्यासारख्या मी सांगितली 37 वर्ष झाली मी नागपूरच्या जर्नलिझममध्ये आहे. Thank you so much for having me here today. It's an incredible opportunity to be here.
and especially alongside my grandfather. I'm extremely, extremely proud to be here as his granddaughter and have him represent me here in front of all of you today. And this moment is truly incredibly special for me. And actually, during my pageant journey, I learned something that has always stayed with me, and that is valuing and respecting and learning from your senior people. मी यानंतर सगळ्या सन्मान करताना विनंती करते की या पुरस्कारानंतर आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेणार आहोत, तर सगळ्यांनी इथे व्यासपीठावर स्मृतिचिन्ह घेऊन इकडे यावे. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर स्वर्गीय सौ कृपा किशोर धाराशिवकर स्मृतिप्रित्यर्थ शारद वैभव मेळाव्यात आज आपण समाजामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या विशेष कर्तृत्व से आप सबको देखकर इतनी खुशी हुई कि हम सब भूल गए. First, I would like to say it is truly an honor to be here today with all of you, our respected senior citizens. You are the pillars of our family, our communities, and our society. Your experiences, wisdom, and values are treasures that guide us in our journey. In today's fast-moving world, we often forget that the foundation that we stand on has been laid by you all. Your work, your hard work, your sacrifices, and blessings are always there with us. You have shown us the meaning of resilience, discipline, and unconditional love. I believe that senior citizens are not just the past, they are our living heritage and an inspiration for the present and the future. It is our duty to ensure that you always feel respected, cared, loved, and celebrated. On behalf of everyone, I offer my heartfelt gratitude and respect to you all. आज शारद वैभव मेळाव्यामध्ये स्वानंद विशेषांक आपण आत्ताच इथे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचं संपादकीय मनोगत व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. स्वानंद म्हणजे स्वतःचा आनंद, स्वतःमधला आनंद शोधणे, स्वतःच्या आनंदात आनंदी असणे, स्वतःमध्येच आनंद निर्माण करून तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच म्हटले आहे, तुझे ऐकोनी वचनामृते ब्रह्मा स्वानंद भरित. म्हणून या विशेषांकाला स्वानंद असे अर्थपूर्ण नाव दिलेले आहे. असा हा सर्व अंगाने परिपूर्ण असलेला स्वानंद अंक वाचक रसिकांच्या हातात देताना संपादक मंडळास अत्यंत आनंद होत आहे. ज्येष्ठ और श्रेष्ठ, क्योंकि आप ज्येष्ठ भी हैं और श्रेष्ठ भी है. क्योंकि इंसान जब ज्येष्ठ हो जाता है तो उसके पास में ज्ञान का खजाना रहता है और वो धीरे 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 श्रेष्ठ बनते जाता है. आज जिन जिन लोगों को पारितोषिक दिया गया उन सभी का मैं सम्मान भी करता हूँ, अभिनंदन भी करता हूँ. मेरी 2 बार किताबें, एक 2018 में आई थी और एक 2024 में आई. उसका नाम है होलिस्टिक मिलेनियम हेल्थ और हिंदी में भी उसमें रखा हूँ मैंने सहस्त्र वर्षीय उत्तम स्वास्थ्य बिना दवाइयों के कैसे जीना.
राष्ट्र के लिए समाज, समाज के लिए ज्येष्ठ और ज्येष्ठ के लिए परिवार. आता आपल्या इथे वक्त्यांनी जसं अपेक्षा केली महालक्ष्मीजींनी की तरुणांच्या मध्ये सुद्धा याची भावना जी आहे ही भावना आली पाहिजे. तसंच डॉक्टर वर्मांनी जे या ठिकाणी म्हटलं की परिवारामध्ये याप्रमाणे आपल्या पुढच्या लोक हा ज्येष्ठ जो आहे हा ज्येष्ठ नागरिक हा स्वयंप्रेरित किंवा ज्याच्या स्वतःच्या आधारावरती स्वतःहूनच तो जगला पाहिजे. या ठिकाणी विविध लोकांनी या कार्यक्रमाला हातभार लावला, मदत केली, त्यांचेही पुन्हा एकदा आभार मानतो. आणि अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग करून या ठिकाणी सूत्रसंचालन केलं अशा सौ आभा मुळे मॅडम यांचेही आभार. आणि हा कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी अतिशय लयबद्ध, तालबद्ध, स्वरबद्ध असं गीतगायन ज्यांनी या ठिकाणी केलं असे आदरणीय जगदीश दळवी सर आणि त्यांच्या चमूचेही मी मनपूर्वक आभार मानतो.